वाटकन की कोथिंबीर वडी. कोणाला खायला? मला तुला खायला काय करू? कोथिंबीर वडी. तुला किती आवडती? एकच कर. एकच करू पुरापुरती. मस्त. एकच करायची असते कोथिंबीर वडी. करू नक्की खाणार? मग करूयाच कोथिंबीर वडी. एकच करायची काय? बर. दोन केले ते एकच मारली. ऐकलत ना मंडळी फरमाईश. मग चला लागू द्या कामाला. बाबा म्हटलं माझा करा कोथिंबीर वडी. मग कोथिंबीर निवडलेलीच होती. मग काय ती जरा चांगल्या मोकळ्या पाण्यातून धुवून आणली, कारण का आता माती येते तिला म्हणून चांगल्या मोकळ्या पाण्यातनं धुवून आणली छानपैकी. पाणी चाललं का मग पाण्याचा काही प्रॉब्लेम राहत नाही. छान धुवून आणले. तोपर्यंत एक ह्या दोघांचा खेळ चालला होता. म्हटलं आता चांगलं तिला खेळव तर आणि तरच मग मी वडी बनवीन. मग तो तिला खेळवत बसला. छान 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 नाटामध्ये छान छान चाललंय. खेळवतो, थोडं भांडणं करतो. दोघांना एकमेकांवाचून करमत नाही ती गोष्ट वेगळी, पण भांडल्याशिवाय होत नाही. येवशी पण ती पण भांडते या दादाबरोबर. तिला काही कमी समजू नका. तर मग छानपैकी ही धुवून आणलेली कोथिंबीर निथळून घेतली, कारण की पाणी राहतं का म्हणे मग जास्त पीठ मावतं, मग ते पिठाळ लागते, चांगली नाही वाटत मग ती वडी ना. मग ती घेतली. मग छान कट करून घ्यायची. बारीक कट केली ना मग वडी पण नंतर ना छान अशी कुरकुरीत होती. तसं बी आपल्याला जसं जमेल तशी कट करून घ्यायची, तसं काही नाही. कट करून घेतली सगळी वडी. साठी कोथिंबीर, बरीच कोथिंबीर आहे म्हणून ती कट करायला वेळ लागला. ओली कोथिंबीर मी काय आधी धुते आणि मग कापते. काही ना आधी कापतात आणि मग धुतात, पण त्याच्यातले ना विटॅमिन निघून जातात आधीच. आजकालच्या भाज्यांमध्ये न्यूट्रिशन कमी असतं आणि त्यातल्या त्यात मग ते कट करून नंतर नाही केल्यानंतर ना ते निघून जातात न्यूट्रिशन सगळं. आता वाटणात घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या, आलं ही कट करून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरी, ओवा एवढं सगळं घेतलं आणि ते एकदा वाटण करून घ्यायचं त्याचं. मग तोपर्यंत ह्याच्यात आहे ना हळद, पांढरे तीळ आणि मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं चवीपुरतं. आता ह्याच्यात मी पीठ कोणतं वापरते, मी आधी थालीपीठाची रेसिपी टाकलेली आहे. त्या भाजणीचं पीठ असतं ना तेच मी टाकते. भाजणीचं पीठ आहे आणि त्याच्यात थोडंसं ना क्रिस्पीनेस वाढावा म्हणून थोडासा ना चणापीठ ॲड केलेलं आहे. चणापीठ ॲड केलं. मग नंतर ना ते थोडं पीठ ॲड करून घेतलं. आता म्हणजे आता हे वाटण आहे ना, हे वाटण पण त्याच्यात ॲड करून घेतलं. हळद मीठ पीठ टाकून मग ते वाटण ॲड करून घेतलं. आणि आधी ना सुरुवातीला पाणी नाही टाकायचं. इकडं ना हे एक टिप सांगते, हे ना इडलीच्या भांड्यात आहे ना एकदम व्यवस्थित स्टीम लागते आणि लवकर भाजलं जातं आणि गॅस पण वाचतो आणि ते सारखं चेक करायला लागत नाही, व्यवस्थित भाजलं जातं. मग ते इडलीच्या भांड्यातच उकळवायचं. त्यासाठी ते प्रीहीट करायला ठेवलं आणि मग एकदम असं मळून घ्यायचं. पाणी अजिबात नाही टाकायचं. आधी असे मळून घ्यायचं सगळं. वाटलं तर एखादा शिपका द्यायचा पाण्याचा, नाही तर नाही द्यायचा.
एक पाणी जर टाकायला गेलं का खूप पातळ होऊन जाईल ते, मग ते व्यवस्थित मोठकी बांधता येते नाही त्याची. अब असं भरभरीत आहे, सगळीकडे लावून घ्यायचं सगळं. मसाले सगळे व्यवस्थित वाटण बिटण सगळं. मग त्याच्यातल्या ना भांड्यातच थोडंसं पाणी ॲड. ही जिथं मी तिथं माझी नटा अशी काय थेरी तरलेलीच असते, ती काय सोडायला मागत नाही, चिटकूनच असलेली. हे सगळं वाटण बिटण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. पाणी लगेच ॲड करायचं नाही. मी हे 2 वेळा सांगते. ह्याचं कारण असं आहे की ना, थोडं जरी पाणी कमी जास्त झालं ना, ते लगेच पातळ होतं आणि मग ते पीठ ॲड केल्यानंतर ना काय होतं, नुसतं पिठाळाच लागतं. आपल्याला कोथिंबीर वडी पाहिजे, पीठवडी नाही पाहिजे. नाही जसं थोडंसं पाणी घेतलं आहे का, एवढ्या याला ना एवढंच पाणी घेतलं आहे मी. बघायचं आता वळता येते आहे का. वळता जर येत असली तर तेवढंच सफिशियंट, नसली वळता येत तर थोडंसं शिपका द्यायचं. ग्लासा बेसाने तांब्या बिब्याने पाणी ओतत बसायचं नाही, कारण का एकदा पाणी जास्त झालं का मग ते कठीण. हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून सगळा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि चवही चांगली येईल. एवढं पाणी सफिशियंट झालं त्याला. आता त्याची मुटकी बांधून घ्यायची. पाहिलं असं तुम्ही, मी 1 घोटभर पण पाणी नव्हतं, ते तेवढ्यातच मळून घेतलंय ते पीठ. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे जेणेकरून आहे ना असे लाडू बांधून मुटकी वळता आली पाहिजे. आमच्या इकडं अशी मुटकी बांधूनच करतात वडी. तर प्रत्येक काही ठिकाणी थापून डायरेक्ट उकडली जाते, पण तशी नाही करत आमच्या इकडं पहिल्यापासून. मी पण नाही तशी करत. अशी मुटकी बांधली जातात आणि मग ती उकडत घालतात, तर मग ती कट करायची असतात. अशी मुटकी बांधली. आणि कन्सिस्टन्सी चांगली असली ना, मग असे वळता येतात. खूप पातळ झालं का ते हातातच येत नाही, मग ते रेललं जातं, मग ते व्यवस्थित होत. आता बघा बरं, कुठूनच रेललं जात नाही ते, कुठं हे होत नाही, कारण का पाणी थोडंसं आहे बघा. हे असं ठेवलेत करून, स्टीम बरोबर बसतीये. खाली एक आणि मधलं झाकण मोकळं ठेवलं आणि वरच्या झाकणात तेवढ्या वड्या लावल्या आणि मग झाकण मारून टाकलं. चाळणीत जरा मला पातेलाचा याचा त्याचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे मी काय आणि थोड्या वेळात चेक करून बघितलं की बाबा झाल्यात का वड्या, तर व्यवस्थित झाल्या होत्या. मग ते जरा चेकआउट केल्या, बाबा झाल्यात का खरंच, तर सुरी व्यवस्थित क्लीन निघाली, म्हटल्या शिजल्यात. मग अशा ताटात गार करायला काढून ठेवल्या. त्यानंतर ना थोडं कट करून मग खायला घ्यायच्या. तळू शकता, शॅलो फ्राय करू शकतात, भाजू शकता, किंवा तशा उकडलेल्या आहेत तशा तुम्ही खाऊ शकता, ज्याच्या चॉईसनुसार. भाकरी बरोबर, चटणी बरोबर, चटणी भाकरी, चपाती, रोटी किंवा नुसती चटणी बरोबर आहे तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात. एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसे वाटतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी करून झाल्यानंतर ना सांगा. ही साधी सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला आवडेल. करून पहा. धन्यवाद.